मागच्या वर्षी आल्याचा दर प्रति किलो 80 ते 100 या रेंजमध्ये होता आणि आता मार्केट डाऊन असल्यामुळे तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सध्या आपण आहे कोल्हापूरमध्ये वडिंग्यामध्ये। तर मावशीकडे आलो होतो। तर त्यांच्या आपण आता शेताची टूर बघू। म्हणजे त्यांचं घर वगैरे शेतामध्येच आहे, त्यामुळे जरा युनिक वाटते, कोकणासारखा फील येतोय। कोकणापेक्षा जरा अजून चांगला फील येते। फक्त आपण बघू आता तरी त्यांची कोणती शेती, बहुतेक आले शेती चालू आहे आणि त्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊ। कसं आलं लावलंय, म्हणजे उत्पादन अजून कशा पद्धतीने वाढू शकते किंवा बाकीच्या गोष्टी, तर आपण ते सगळ्या डिस्कस करू। तर चला, तुमको तो सजा जरूर मिलेगी। तर हे बघू शकता, हे आमचं आल्याचं 10 ते 12 गुंठ शेत हे बी आहे, कराडच्या साईडकडून आणलेलं, म्हणजे एक 400 किलो आणलेलं होतं। ते आम्ही इथे एक कट करून लावलेलं, त्याचा आत्ता 1 वर्ष झालेलं आहे। एक 9 महिने ते 18 महिने या महिन्यांच्या मध्ये कधी पण काढलं तर चालतं। मग आता आम्ही काढायला सुरुवात केली आहे। तर या 1 आठवडा झाला आधी आम्ही एक ब्यासाठी काढलेला आहे 1 टन, आणि आत्ता हे सगळं मार्केटला नेण्यासाठी काढत आहे। तर हे बघू शकता, हे कशी फणी आहे, म्हणजे अशी पूर्ण येते 1 वर्षभर। आता याला खोडवं सुरू झालं आहे, आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिकली पिकवलेलं आहे, म्हणजे यात कोणतंही केमिकल वापरलेलं नाही। बघू शकता आम्ही तिथं आज सगळं सेंद्रिय पद्धतीने ड्रम्स वगैरे तयार करून औषध करून हे सोडतो आम्ही। ठिबकचं पाणी असते याला, आणि कंटिन्युअस पाणी किंवा सेंद्रिय खते सुरू असते, त्यामुळे ऑर्गॅनिकली पिकवलेलं हे आलं आहे। च्या मे मध्ये लावण केलेली, 1 वर्ष झालं। 9 महिन्यानंतर आलं काढायला चालते, म्हणजे 18 महिन्यापर्यंत कधी पण काढलं तर चालते। मग यातला आम्ही 800 किलो आधीच काढलेला आहे ब्यासाठी। आता मध्ये आम्ही वरच्या रानात लावणार आहे, आणि हे आता सगळं मार्केटला न्यायसाठी काढायला सुरू आहे। तर हे पहिला 9 ते 10 महिन्यानंतर काढून टिकावानं उकळून हे असं काढले जाते, आणि मग याच्यानंतर याला धुवायला लागते, आणि मग हे मार्केटला न्यायला लागते। जेवढी मोठी फणी असेल तेवढा दर चांगला आहे। हे एकूण रान 11 ते 12 गुंठ आहे। तरी गुंठ्याला सरासरी आम्ही 400 किलो तरी ॲव्हरेज धरलेला आहे, आणि त्याप्रमाणे आत्ता तरी सुरुवात आहे माल निघायला। अजून एक 4-5 दिवस तरी लागतील, हे एवढं पूर्ण आहे। मागच्या वर्षी आल्याचा दर प्रति किलो 80 ते 100 या रेंजमध्ये होता, आणि आता मार्केट डाऊन असल्यामुळे आता एक 30 ते 40च्या रेंजमध्ये आहे। आता डाऊन आला आहे, तरी अजून पुढे वाढेल का काय याची अपेक्षा आहे आम्हाला। ही ट्रॉली बघू शकता, ट्रॉली भर आलं काढून ठेवले। जवळजवळ 700 ते 800 किलो हा एवढा माल असेल, आणि इकडं तेवढाच माल आहे। आणि हा सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीनं केलेलं आहे। तर तसं बघायला गेलं तर आता दैनंदिन जीवनात आल्याचं खूपच महत्त्वाचं आहे। आयुर्वेदिकरित्या आल्याला खूप मागणी आहे सगळीकडेच, पूर्ण वर्ल्ड वाईड। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केले, त्यामुळं आता जर चटणीचा वगैरे सीझन आहे, त्यासाठी तुम्ही या आल्याचा यूज करू शकताय। पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट्स जास्तीत जास्त तुम्हाला काही दिसणार नाही। त्यामुळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचा नंबर आणि कॉन्टॅक्ट देईल। जर कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकताय, आणि दर तुम्हाला जो मार्केटला चालू आहे त्या दरापेक्षा कमीच दरामध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि शेतकरी ते थेट ग्राहक असल्यामुळे जास्तीत जास्त मार्जिन कमी असण्याचा प्रयत्न करू आपण। तुम्हाला जर नक्की हवा असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। वडिंग्यात वाईब्स खूप चांगले आहेत तसं बघायला गेलं तर, म्हणजे शहरालगीतच गाव आहे, मात्र शेतं पण खूप जास्त प्रमाणात आहे, आणि सगळा टाऊन शेतामध्येच आहे, त्यामुळं कोकणासारखं वातावरण पूर्ण फील येतं असं भारी आहे। मात्र एकदम भारी आहेत। मात्र आम्ही, मला वाटतं आमचं काका 4 ते 5 वर्षा पाठीमागे करत होते, पण आता आमच्यात तरी कोण करत नाही। हळदी आणि आले हे सेमच दिसते तसं बघायला गेलं तर, पण फण्या एकदम भारी आल्यात, हे बघू शकतोय। दर आता थोडा कमी आहे, पण बहुतेक पुढे वाढेल आणि पावसाळ्यात, हे बघू शकते। थोडा अजून प्लॉट काढायचा, म्हणजे निम्मा प्लॉट अजून काढायचा राहिला आहे, आणि इकडे चालू आहे काढायला, हे बघू शकते। हे असं पूर्ण पीक आहे, हे वाढलेलं आहे आता। तर कसं काढतात ते आपण बघू ना। पंजा मात्र राखायचं, मागे आणि हिट करत येते। हां, पहिला माती पूर्णपणे तुम्ही काढताय काय? माती काढून हां, आणि धुवायचं।
एवढं काढून झालं बघा. आणि बाकीचा अजूनही हा एरिया अजून काढायचा. त्यांनी आंतरपीक पण घेतलं आहे मिरचीचं त्यामध्ये. तर बाकी हे अजून 4-5 दिवस लागतील हे पूर्ण निघायला. पण उत्पन्न भरपूर गावणार आहे.